रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवले नगर परिषद स्वच्छता मोहीम 4 दिवस झालेले, त्यात आज पाणी खराब आल्याची बातमी कळाली। नागरिकांनी पाण्याच्या बाटल्या आणून दाखवल्या की पाणी गढूळ येत आहे। तर त्या निमित्ताने आम्ही सर्व लोखंडे साहेब असतील, शिव साहेब असतील, भुजबळ साहेबांचे OET साहेब असतील व सर्व नगरसेवक येऊन आम्ही ती पाहणी केली व त्या पाहण्याचं त्यात त्रुटी असेल, TCL असेल ते वापरण्यात सांगितले आणि ते पाणी आता स्वच्छ येण्यास सुरुवात झाली आहे। नमस्कार। आज सकाळी प्रभाग क्रमांक 12 व 13 या ठिकाणी गढूळ पाणी आल्याची नोंद घेतल्यानंतर सन्माननीय नगराध्यक्षांनी या ठिकाणी जल शुद्धीकरण केंद्र इथे व्हिजिट केली। त्याचं प्रमुख कारण असं होतं की आज रोजी साठवण तलावात आपला 9.9 मीटर म्हणजे 1 मीटरच्या आसपास पाणी राहिले। त्यामुळे येणारं पाणी जलशुद्धीकरण केंद्रात हे गढूळ आहे। तर माननीय नगराध्यक्षांनी जास्तीत जास्त प्रमाणात TCL, ॲलम या गोष्टी वापरण्याची सूचना केली। तसेच पुढील महिन्यात नगरपालिकेतर्फे एक स्वच्छता मोहीम या टँकची सर्व जलशुद्धीकरण परिसराची करण्याची सूचना दिली। त्यानुसार मी सर्वांना आश्वस्त करतो की पुढील 1-2 दिवसात पाणी पुरवठा स्वच्छ येईल आणि कोणतीही काळजी नसेल। धन्यवाद। आज सकाळी येवला नगरपालिकेच्या हद्दीमधील प्रभाग क्रमांक 12 असेल, 13 असेल, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 या 3 प्रभागामध्ये सकाळच्या सत्रामध्ये नळाला गढूळ पाणी आल्याचं असं नागरिकांकडून आपल्या साहेबांच्या संपर्क कार्यालयामध्ये कळाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी आपण पाहणी केली, तळ्याची पाहणी केली। तर त्या गंगासागरमध्ये 1 मीटर पाणी राहिले, त्यामुळे पाणी गढूळ त्या ठिकाणी आल्याचं दिसून आलं। परंतु सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, गटनेते, नागरिक, त्याच्यानंतर साहेबांचे OSD यांना सगळ्यांना त्या फिल्ट्रेशन प्लांटवरती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी नगरपालिकेचे CO यांनी TCL जास्त प्रमाणात गढूळ पाणी असल्यामुळे जास्त प्रमाणात वापरल्यानंतर ते पाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं येणार आहे, आता चालू झालेलं आहे यायला। आणि 2च दिवसात आदरणीय भुजबळ साहेबांच्या कानावरती ही गोष्ट गेल्यानंतर साहेबांनी 8 तारखेला पालखेड कॅनलचं पाणी सोडण्याकरता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि 8 तारखेला हे पाणी ते पालखेड कॅनलचं सुटल्यानंतर आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या।